नमस्कार मित्रांनो, आज आपण YCMOU च्या TYBA इंग्लिश कोड ENG 257 मधील पहिला धडा ऑफ डेथ फ्रान्सिस बेकन यांचा निबंध शॉर्ट नोट्सच्या स्वरूपात मराठीत समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ खास करून इझी लर्निंगसाठी आहे, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेत उत्तर लिहायला सोपं जाईल. चला तर मग सुरू करूया. ऑफ डेथ. 1. मृत्यूविषयी असलेली प्रचलित कल्पना. प्रिव्हेलिंग आयडिया अबाउट डेथ. मृत्यू हा मानवाच्या जीवनाचा शेवट मानला जातो. बहुतेक धर्म, समाज आणि तत्त्वज्ञान मृत्यूकडे वेगवेगळ्या नजरेतून पाहतात. काहींना तो भयावह वाटतो, तर काहींना तो आत्म्याचा मुक्तिमार्ग वाटतो. फ्रान्सिस बेकन म्हणतो की मृत्यू हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याला नैसर्गिक घटना म्हणून स्वीकारले पाहिजे. मृत्यू म्हणजे नाश नाही, तर जीवनचक्राचा एक टप्पा आहे. 2. मृत्यूशी संबंधित भीती व दहशत. टेरर्स अँड फिअर्स ऑफ डेथ. सर्वसामान्य माणूस मृत्यूला घाबरतो. हे मुलांना अंधाराची भीती वाटते त्यासारखे आहे. मृत्यूभोवती असलेल्या परंपरा, शोकाकुल विधी, वेदना व यातनांची कल्पना यामुळे भीती अधिक वाढते. परंतु बेकन स्पष्ट करतो की खरा मृत्यू इतका भीतिदायक नसतो, तर त्याभोवती निर्माण केलेले आडंबर भीती वाढवते. 3. स्टोइक तत्त्वज्ञांची भूमिका. रोल ऑफ द स्टोइक्स. स्टोइक तत्त्वज्ञ स्टोइक्स हे प्राचीन ग्रीक व रोमन विचारवंत होते. त्यांचे मत होते की मृत्यू हा निसर्गाचा नियम आहे, त्यामुळे मृत्यूची भीती न बाळगता तो शांतीने स्वीकारावा. त्यांनी जीवनातील दुःख, यातना व मृत्यू यांना समत्वाने पाहण्याचा उपदेश केला. बेकन त्यांच्या विचारांचा आधार घेऊन सांगतो की मृत्यूला घाबरण्याऐवजी त्याला बुद्धीने सामोरे जायला हवे. 4. वेदनांची भीती व विघटन. फिअर ऑफ पेन अँड डिसइंटिग्रेशन. लोकांना वाटते की मृत्यू म्हणजे तीव्र वेदना, पण बेकन सांगतो की प्रत्यक्ष मृत्यू अनेकदा जखमेपेक्षा कमी वेदनादायक असतो. शरीर विघटित होते हे खरे, पण ती प्रक्रिया नैसर्गिक आहे. भीती ही प्रत्यक्ष मृत्यूपेक्षा जास्त वेदनांच्या कल्पनेमुळे असते. त्यामुळे मृत्यूची भीती म्हणजे गैरसमज आहे. 5. मृत्यूवर विजय मिळवलेली उदात्त उदाहरणे. ट्रायम्फ ओव्हर डेथ, एक्झाम्पल्स ऑफ गुड स्पिरिट्स. इतिहासात अनेक महापुरुष, संत, शूरवीर व तत्त्वज्ञांनी मृत्यूला निर्भयपणे सामोरे गेले. त्यांनी मृत्यूकडे शत्रू म्हणून पाहिले नाही, तर निसर्गाच्या देणगीप्रमाणे स्वीकारले. अशा उदाहरणांतून आपल्याला धैर्य मिळते. बेकन म्हणतो की अशा व्यक्तींचे जीवन हे इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. 6. सुंदरपणे जगणे व शांतपणे मरण स्वीकारणे. हाऊ टू लिव्ह अँड डाय ग्रेसफुली. माणसाने आयुष्य अर्थपूर्ण आणि मूल्यपूर्ण जगले पाहिजे. जेव्हा आपले जीवन सत्कर्मांनी व चांगल्या कृतींनी भरलेले असेल, तेव्हा मृत्यूला सामोरे जाताना भीती उरत नाही. अशा रीतीने माणूस ग्रेसफुली जगतो व पीसफुली मृत्यू स्वीकारतो. 7. साहित्यिक बाबी. लिटररी ॲस्पेक्ट्स. गद्यशैली. प्रोज स्टाईल. फ्रान्सिस बेकन यांची गद्यशैली संक्षिप्त, ठाम व अर्थगर्भ आहे. त्यांची वाक्ये लहान पण ज्ञानपूर्ण असतात. अलंकार, रूपक, ट्रोप्स. बेकन आपल्या निबंधात उपमा, रूपके व प्रतिमा वापरतो. उदाहरणार्थ, तो मृत्यूच्या भीतीची तुलना मुलांच्या अंधाराच्या भीतीशी करतो. शब्द, वाक्यरचना व बांधणी. वर्ड्स, सेंटेन्स, स्ट्रक्चर. त्यांचा शब्दप्रयोग सोपा पण प्रभावी आहे. वाक्यरचना तर्कशुद्ध आहे. निबंधाची बांधणी नेहमी एका ठोस विचाराभोवती केंद्रित असते. 1.
The prevailing idea about death. Death has always been considered as the end of human life. Different religions, societies, and philosophies view death differently. Some treat it as a fearful event while others consider it as a passage to the soul's liberation. Francis Bacon states that death is a natural event and should not be treated as destruction, but as a stage in the cycle of life. 2. The terrors and fears of death. Most people are frightened of death. Bacon compares this fear with the way children are afraid of the dark. The rituals, mourning, painful imagination, and ceremonies surrounding death make it appear more terrifying. However, Bacon clarifies that the real death itself is not as terrible as people think, but it is the pomp, noise, and customs of death that create more fear. 3. The role of the Stoics. The Stoic philosophers of ancient Greece and Rome believed that death is a law of nature. Therefore, it should be accepted calmly without fear. They taught that sufferings, pain, and even death should be met with reason and courage. Bacon draws from Stoic philosophy and suggests that human beings should face death with rational thought rather than with panic. 4. The fear of pain and disintegration. Many people confuse death with extreme pain. Bacon explains that the act of dying is often less painful than the injury of a single limb. The process of disintegration of the body is natural. What people actually fear is the idea of pain, not death itself. Therefore, death is more peaceful than the imagination of it. Paths. Triumph over death. Examples of good spirits. History provides us with many examples of saints, philosophers, warriors, and great men who faced death bravely. They did not consider death as an enemy but accepted it as a natural event. Such examples inspire us to overcome our own fears. According to Bacon, the courage of noble spirits teaches us how to defeat the fear of death. 6. How to live and die gracefully. One should live a meaningful and virtuous life. If a person has lived with good deeds, truth, and moral courage, there is no fear in accepting death. A graceful life naturally leads to a peaceful death. Thus, the best way to conquer fear of death is to live rightly.